चला बनवूया मी वापरत असलेले मसाला पेस्ट। तर सर्वात अगोदर आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकायचे आहे। भरपूर असा कांदा टाकायचा आहे। या मसाल्यामध्ये वेज लाहोरी पण खूप मस्त लागते, तुम्ही नक्की ट्राय करा हा मसाला। आणि थोडं लसूण आणि मिरची, थोडं अद्रक टाकलेलं आहे आणि सोबतच आपण टमाटर टाकलेले आहेत। थोडंसं जिरं टाकायचं आहे, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि सोबतच आपण याच्यामध्ये दगडी फूल टाकत आहे आणि थोडेसे काजू टाकायचे आहे। सर्व साहित्य छान मिक्स करायचं आणि हा मसाला तुम्ही कोणत्याही पनीरच्या भाजीमध्ये वापरू शकता, खूप टेस्टी लागते। कोणत्याही प्रकारची पनीरची भाजी, मिक्स व्हेज, त्यामध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता। पेस्ट करून घ्यायचा आहे छान। सोबतच तुम्ही हा मसाला बटर चिकन मध्ये वगैरे पण वापरू शकता आणि ह्या पद्धतीने आपला हा एक मसाला तयार आहे। ह्याच्याने 10 ते 15 प्रकारच्या भाज्या आपण बनवू शकतो। तर चला दुसरा मसाला ट्राय करूया। हा आपला महाराष्ट्रीयन मसाला आहे। थोडंसं खोबरं भाजून घेत आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण खोबऱ्याचे तुकडे टाकलेले आहे आणि थोडेसे खडे मसाले टाकत आहे। सोबतच त्याच्यामध्ये आपण खसखस टाकलेली आहे आणि सर्व छान आता भाजून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, थंड करून घ्यायचं आहे। हे वेगळं काढण्याचं कारण हे आहे की आपण मिक्सरमध्ये अगोदर ते बारीक करून घेऊ। आता त्याच तेलामध्ये थोडं अद्रक आणि कांदा टाकलेला आहे, सर्व छान भाजून घ्यायचं आहे। भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि सर्व साहित्य छान थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्याच्या नंतर बघा, आता आपण हे खोबऱ्याचं जे वाटण आहे ते अगोदर पाणी न टाकता वाटून घेणार आहोत, म्हणजे छान बारीक होऊन जाते। या पद्धतीने केल्याने खोबऱ्याचे तुकडे वगैरे राहत नाही। आणि आता आपण कांदा जो भाजून ठेवला होता तो टाकून सर्व मसाला एकत्र आपण पाणी टाकून पेस्ट करून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता। तर ह्या मसाल्यामध्ये आपल्या पाटवडीची भाजी, मटण रस्सा, कोणत्याही प्रकारच्या महाराष्ट्रीयन मसाला भाज्या आपण बनवू शकतो ग्रेव्हीवाल्या। तर हा आपला एक मसाला तयार झालेला आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण। तर आता आपण हैदराबादी स्टाईलचा मसाला बनवून घेऊया। थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरची टाकलेली आहे। भरपूर कांदा टाकलेला आहे, थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये भरपूर असा पुदिना टाकायचा आहे। भरपूर असा पुदिना टाकायचा आहे, भरपूर असा कोथिंबीर टाकायची आहे। जर तुम्हाला पुदिना आवडत नसेल तर त्यामध्ये तुम्ही पालकची एक जुडी स्वच्छ धुवून चिरून टाकू शकता, जर पुदिन्याचा फ्लेवर आवडत नसेल तर। ह्या पद्धतीने छान मसाला शिजवून घ्यायचा आहे आणि थंड करायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे। या पद्धतीने आपण सर्व मसाला थंड करून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे। या मसाल्यामध्ये तुम्ही हैदराबादी पद्धतीचं मटण, चिकन, आलू म्हणजे दम आलू, पनीर, हे सगळं तुम्ही याच्याने बनवू शकता। खायला खूप टेस्टी लागते, वेगळा काहीतरी फ्लेवर असतो। तर तयार आहे आपला हा हैदराबादी मसाला। तुम्ही पण काहीतरी वेगळं खायचं असेल तर हा मसाला नक्की ट्राय करून बघा। ह्या मसाल्यात भाजी खूप टेस्टी लागते। तर चला दुसरा मसाला बनवू आपण। भरपूर असं लसूण घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आहे, थोडं जिरं घेतलेलं आहे आणि भरपूर अशा हिरव्या मिरच्या टाकत आहे। याला आवश्यकतेनुसार पाणी टाका किंवा पाणी न टाकताही तुम्ही या पद्धतीने ठेचा तयार करू शकता। मी पाणी न टाकता वाटलेला आहे। तर हा मसाला मी बिर्याणीसाठी वगैरे किंवा सुक्या भाज्यांसाठी वापरते।